महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक वादळी किस्सा. ज्याने निवडणुका जिंकवल्या, ज्यासाठी मोर्चे निघाले, पण सत्तेत आल्यावर मात्र तोच मुद्दा अचानक कुठेतरी हरवून जातो. तो मुद्दा म्हणजे स्वतंत्र विदर्भ. एक काळ असा होता जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणायचे, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणारच नाही. पण आज सत्तेत असताना तेच फडणवीस छातीत ठोकपणे म्हणतात, माझ्या महाराष्ट्राला काही बोललात तर एकेकाला बघून घेईन. पण हे मत परिवर्तन झालं तरी कसं? आणि मुळात स्वतंत्र विदर्भाची मागणी का झाली होती? फडणवीसांनी शब्द फिरवला की यामागे काही मोठी राजकीय रणनीती आहे? चला या व्हिडिओमध्ये या प्रश्नाची सखोल उत्तरं शोधूया. स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा नाद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या पट्ट्यांचं भावी समृद्ध भविष्य आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जय विदर्भ, जय विदर्भ. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमागे अनेक वर्षांचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संघर्ष आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी का लावून धरली याची काही प्रमुख कारणं आहेत. नंबर 1, ऐतिहासिक नागपूर कराराचा भंग आणि फसवणूक. 1953 साली झालेल्या नागपूर कराराअंतर्गत विदर्भाला अखंड महाराष्ट्रात सामील करण्यात आले. मात्र फजल अली कमिशनने सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की विदर्भ हे एक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र राज्य बनू शकतं. तरीही विदर्भाला महाराष्ट्रात आणले गेले आणि नंतर विकासाच्या बाबतीत दुजाभाव झाला. नंबर 2, भयंकर इकॉनॉमिक बॅकलॉग. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाला कायम दुय्यम वागणूक मिळाली. दांडेकर आणि केळकर समितीच्या अधिकृत अहवालांनी हे वारंवार सिद्ध केलंय की राज्याच्या तिजोरीतला निधी विदर्भाला न मिळता इतरत्र वळवला गेला. नंबर 3, शेतकरी आत्महत्यांचे केंद्र. विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा आहे, पण सिंचन प्रकल्पांची प्रचंड रखडपट्टी, वीज टंचाई आणि योग्य हमीभाव अभावी हा भाग देशातल्या शेतकरी आत्महत्यांचा केंद्र बनला. फडणवीसांचा युक्तिवाद असा होता की जोपर्यंत विदर्भाचे प्रशासन स्थानिक नेत्यांच्या हातात येत नाही तोपर्यंत हा प्रदेश सुजलाम सुफलाम होणार नाही. नंबर 4, भाजपची छोट्या राज्यांची धोरणात्मक भूमिका. भाजपने ज्या पद्धतीने झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या छोट्या राज्यांची निर्मिती करून तिथं विकास घडवला, तीच पद्धत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करताना वापरली जाईल अशी भाजपची अधिकृत भूमिका होती. पण मग 2014 साली राजकीय चित्र पालटलं. देवेंद्र फडणवीस स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. स्वतंत्र विदर्भाचा मोठा पुरस्कर्ता जेव्हा अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा पेच प्रसंग निर्माण होतोच. शिवसेनेसारखा अखंड महाराष्ट्राचा कट्टर समर्थक पक्ष सत्तेत सोबत होता. 16 जुलै 2016ला विधानसभेत जेव्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा उफाळून आला तेव्हा फडणवीसांनी एक अतिशय हुशार आणि अभ्यासपूर्ण राजकीय खेळी केली. विधानसभेत उत्तर देताना फडणवीस म्हणाले, एखाद्या नव्या राज्याची निर्मिती करणं हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, राज्य सरकारच्या नाही. आमची आणि भाजपची छोट्या राज्यांची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती लपवत नाही. पण शिवसेनेची अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. आम्ही दोघेही सरकारमध्ये एकत्र आहोत. त्यामुळे राज्य शासनासमोर स्वतंत्र विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नाही आणि राज्य शासन असा कोणताही प्रस्ताव मांडत नाही. या एका वक्तव्यातून फडणवीसांनी आपला मूळ विचारही सोडला नाही आणि अखंड महाराष्ट्राच्या भावनाही दुखावल्या नाहीत. आजच्या घडीला सरकारचे नेतृत्व करताना ते राज्याचे नेते म्हणून समृद्धी महामार्ग, वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्प यासारख्या प्रकल्पांमधून अखंड महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा विकास करण्यावर भर देत आहेत. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. तसंच राजकीय मुद्देही वेळेनुसार कसे बदलतात याचं एक उत्तम उदाहरण हेच प्रसंग आहे. तुम्हाला काय वाटतं? विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय शक्य नाही की अखंड महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचं भलं होईल? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सखोल आणि राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.